धारदार तलवार बाळगणारे आरोपी जेरबंद। मध्यवर्ती गुन्हे शाखेची कामगिरी। मध्यवर्ती गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार हे पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार प्रजित ठाकूर यांना गोपनीय बातमी मिळाली की बरकत कॉर्नर हॉटेल समोर संशयित व्यक्ती त्यांच्या कब्जात शस्त्र बाळगून फिरत आहे। अशी बातमी मिळाल्यावरून नमूद ठिकाणी सापळा लावून मिळालेल्या बातमीप्रमाणे खात्री केली असता सदर ठिकाणी 2 इसम दिलेल्या वर्णनावरून मिळून आले। स्टाफने त्यांना जागीच पकडले। त्यांचे नाव गाव विचारता त्यांनी त्यांचे नाव राकेश रमेश थोरात राहणार शिरपूर जिल्हा धुळे व गौतम मंगल सिंग खैरनार राहणार नंदुरबार असे सांगितले। त्याच्याकडे स्कॉर्पिओ वाहनाची झडती घेतली असता धारदार टोकदार स्टीलची तलवार लोखंडी धारदार चॉपर मिळून आल्याने शस्त्र व स्कॉर्पिओ वाहन एकूण किंमत 15,07,000 जप्त करण्यात आले आहे। सदर आरोपी विरुद्ध पोलीस हवालदार समीर चंद्रमोरे यांनी भारतीय हत्यार कायदा कलम 425 व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 प्रमाणे मुंबई नाका पोलीस ठाणे येथे फिर्याद देऊन गुन्हा दाखल करून कार्यवाही केली असून आरोपीतास पुढील कार्यवाही कामी मुंबई नाका पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।